बार चालवणाऱ्या लोकांसाठी हा प्रकार काही नवीन नसतो, त्यामुळे अशी परिस्थिती समोर आल्यावर ती कशा पद्धतीनं हँडल करायची हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. जमलेल्या गर्दीतून कुठलाच विचार न करता रतन तिथून बाहेर पडला आणि हॉटेलच्या दिशेने चालू लागला, कारण सोबतच्या सर्वांची परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली होती. या सर्वांसोबत इथे आल्याचा त्याला आता पश्चाताप व्हायला लागला होता. आता मुकाट्यानं एकट्यानं जेवण करायचं आणि घरची वाट धरायची असा विचार करत तो आपल्या टेबलजवळ आला. वेटरला आवाज देणार तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने काउंटरवर चार्जिंगला लावलेल्या आपल्या मोबाईलकडे धाव घेतली. बघतो तर काय, मोबाईलचं चार्जर कुणीतरी काढलेलं होतं. यावर विचारणा करण्याआधी आपल्या घराशेजारी राहणाऱ्या मोरेंचा कॉल रिसीव्ह करणं त्याला महत्त्वाचं वाटलं. त्याने घाईघाई कॉल रिसीव्ह केला. समोरून मोरे बोलत होते. रतन भाऊ, तुमच्या घरात चोरी झालीये. जिथे कुठे असाल तिथून लवकर घरी या, वहिनी खूप घाबरल्यात. हे शब्द ऐकताच रतनच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर त्याला उमजेनाच काय करू. कुठलाच विचार न करता त्याने आपला मोबाईल खिशात टाकला, बॅग उचलली आणि गाडीला किक मारून त्याने मेन रस्त्याने घरची वाट धरली.